नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी. बारामतीची निवडणूक 3 दिवसावर आली असतानाच 35 जणांनी तडफडीने राजीनामे दिले आहेत. काय आहे ही बारामतीची बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. अजित पवार यांच्या अपघातानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. दरम्यान यानंतर आता या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे. महायुतीकडून या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येत्या 23 एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आला आहे. काँग्रेसकडून देखील या मतदारसंघात आपला उमेदवार देण्यात आला होता. काँग्रेसने या मतदारसंघात आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र महायुतीच्या प्रयत्नांना यश आलं. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटच्या दिवशी आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान यामुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला. तरी देखील ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. अनेक अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. दरम्यान या निवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी अवघे 3 दिवस शिल्लक असतानाच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अंतर्गत संघर्ष उफळून आला आहे. सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष उफळून आला आहे. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून गट नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. यावरून वातावरण चांगलंच तापलं असून शहर राष्ट्रवादीच्या 35 पदाधिकाऱ्यांनी तडफडीने राजीनामे दिले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पदाकर जगदाळे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सोपवले आहेत. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीत गटनेते मैनुद्दीन बागवानकडून पक्षाचा आदेश डावल्या गेल्याचा आरोप या नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर सांगली राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं असून तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी तडफडीने राजीनामे दिले आहेत. पद्माकर जगदाळे यांनी देखील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नाराजगी व्यक्त केली आहे. त्यांनी देखील गटनेते बागवान यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.